आणि 7 दिवस जर त्या दोघांनी असा हनीमून घालवला तर नक्कीच एक भावी पिढी आणि सुदृढ पिढी ते तयार करतील असं मला वाटतं. हा एक नवीन कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आला की हनीमूनला असं जायचं. ज्यांच्या हनीमूनच्या तिकीट झाल्या नसतील त्यांनी नक्की मॅडमचं ऐकावं आणि ते इम्प्लिमेंट करावं असं मला वाटतं. माझ्याकडे ज्या मुली ट्रीटमेंटसाठी येतात त्या मॅक्सिमम वर्किंग असतात, तर त्यांचं नेमकं मासिक पाळीबद्दल इतके प्रॉब्लेम्स तयार झाले कारण त्या हे शहरामध्ये खूप जास्ती आहे आणि त्याचंच रिप्लिकेशन आता ना छोट्या गावात पण दिसतं. स्त्री पुरुष दोघांमध्ये पण तितकेच. म्हणजे पुरुषांचं म्हणाल तर त्यांना कामाचा स्ट्रेस, सतत मोबाईलवरचं बोलणं आणि यामुळे काय होतं तर टेस्टोस्टेरॉन लेवल जो आहे तो त्यांचा कमी होत जातो आणि त्यामुळे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आयुर्वेदस्य विकार प्रशमनम च. म्हणजे जो व्यक्ती प्रत्येकजण वेगवेगळं सांगत असतं या रिलेटेड. म्हणजे तुम्ही जसं आता डाएटबद्दल सांगितलं, दुसऱ्या डॉक्टरांचं वेगळं म्हणणं असेल, दुसऱ्या पॅथीमधल्या डॉक्टरांचं कदाचित वेगळं असेल. पण कॉमनली कोणत्या अशा मिस्टेक आहेत ज्या अवॉइड करायला पाहिजे प्रॉपर प्रेग्नन्सीच्या दरम्यान? व्हॉट इज माय बेबी केअर एक्झॅक्टली? खूप म्हणजे बेबी केअरसाठी मी एक पुस्तक लिहिलं आहे, खूप छान पुस्तक असं लिहिलं गेलं आहे आई होताना. आणि हा तो माझा आई होतानाचा जो प्रवास आहे. म्हणजे हे जे 50 पानी पुस्तक आहे हां, हे वाचल्यानंतर बऱ्यापैकी त्यांना नॉलेज नॉलेज गुगल वेगळं सांगतं, त्याच्यानंतर जुने डॉक्टर वेगळे वेगळे सांगतात, नवीन डॉक्टर वेगळे सांगतात आणि मुली म्हणतात की आता काळ बदललेला आहे, आता काळ बदललेला तर आहे. त्यांचा प्रॉस्पेक्टिव्ह वेगळा आहे. येस. सो 3 पैकी कोणाचं ऐकायचं नेमकं किंवा याच्या समतोल कसा ठेवायचा? नाही, समतोल ठेवणं फार सोपी आहे कारण काळ जरी पण आयुर्वेदिकमध्ये ही डेव्हलपमेंट नाही आली मग, कारण की तिथे सगळ्यात पहिलीची पॅथी आहे. म्हणजे फार बाहेरचे देशातले लोक आपल्या याच्यावर रिसर्च आणि स्टडी करायला येतात भारतात. बिलकुल नक्की मी तेच तुला सांगते. आत्ता ना टेक्नॉलॉजी खूप वास्ट होत आहे. टेक्नॉलॉजीने आयुर्वेदामध्ये एंट्री केली आहे. एक खूप चांगला प्रश्न आहे. टेक्नॉलॉजीने ऑलरेडी आहे तर सगळं तुमचं केस गळणे, अनियमित मासिक पाळी, अत्याधिक मासिक पाळी, पोटात सतत दुखणं, डोकं दुखणं, तुम्हाला भूक लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी अभिनव तुम्हा सर्वांचं एंडलेस गप्पाच्या एका नव्या कोर एपिसोडमध्ये परत स्वागत करतो. त्याचा विषय ना अगदी वेगळा आहे पण सगळ्यांच्या जवळचा आहे. ज्यांना निरोगी आयुष्य जगायचं आहे, ज्यांना आई व्हायचं आहे. आपण ना धावपळीच्या जगात जगतो आहे सध्या, जिकडे तिकडे घाई आहे सगळ्यांना. या घाईच्या जगामध्ये निरोगी कसं राहायचं, आपलं शरीर उत्तम कसं ठेवायचं, गर्भसंस्कार कसे असतील, बेबी केअर कशी करायची, आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर बोलणार आहेत. डॉक्टर श्वेता राखळे या गप्पा या विषयावर रंगणार आहेत त्यांच्यासोबत. सो प्लीज वेलकम मॅडम टू एंडलेस गप्पा. थँक्यू अभिनव. काय म्हणता मॅडम, कशा आहात तुम्ही? मजेत. आजचा दिवस कसा आहे? आजचा दिवस एकदम हॅपनिंग आहे. काहीतरी नवीन लोकांना सांगता येईल, काहीतरी नवीन गप्पा मारता येईल आणि सगळ्यांशी एकदा बोलायला मजा येईल. क्या बात आहे. नक्कीच मला वाटते आजचा जो विषय आहे ना तो भरपूर लोकांच्या मनातला विषय आहे. नक्की. मी ना मॅडम एका प्रश्नावर येतो सगळ्यात पहिले की आपल्याला भरपूरशा पॅथी माहीत आहे. असं ॲलोपॅथी माहीत आहे, होमिओपॅथी माहीत आहे, आयुर्वेदिक माहिती आहे. सो आयुर्वेदिक म्हणजे नेमकं काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आयुर्वेदिक म्हणजे नेमकं काय तुला सांगते की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं ना तेव्हा वाटायचं की आयुर्वेद शिकायचं आहे फक्त. पण तिथे गेल्यानंतर माहीत झालं की ॲलोपॅथी विथ आयुर्वेद असं. म्हणजे तुम्हाला एक्झाम जर द्यायची असेल तर तिथे आयुर्वेद करायचं आहे आणि मेडिसिन तुम्हाला कोणाला समजावून सांगायचं ना. म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत जे सगळे सध्या मॉडर्न मेडिसिनमध्ये डील करत आहेत तर त्याच्यामुळे मॉडर्न मेडिसिनचा असा दोन्ही पॅथींचा अभ्यास आम्हाला आयुर्वेदामध्ये. त्याच्यामुळे डोक्यात एक गोष्ट निश्चित होती की इथून निघाल्यानंतर आपल्याला ॲलोपॅथी मेडिसिन करायचं आहे. कारण तेव्हा सगळ्यांना हे सांगायचं की MBBS आणि BMS सेम असतं. त्या शर्तीवर आम्ही तिथे ॲडमिशन घेतलेली. त्याच्यामुळे ॲडमिशन झाल्यानंतर आणि पासआउट झाल्यानंतर आमचं लक्षात आलं की आता आम्हाला ॲलोपॅथी मेडिसिन करायचं आहे आणि आम्ही तसेच पासआउट झालो. मी पण 2 वर्ष कॉलेज झाल्यानंतर गायनी प्रॅक्टिस केली. पण लग्न झाल्यानंतर हा सगळा सिनारिओ बदलला. त्यामध्ये लग्न झाल्यानंतर जे प्रॉब्लेम्स आले त्याला सगळ्यांना सांभाळून आज आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताना मला तब्बल 20 वर्ष होत आहेत. क्या बात आहे. आणि एक छान ॲलोपॅथी म्हणजे आयुर्वेद प्रॅक्टिस आम्ही इथे ब्रह्मपुरी या शहरात स्थापित केली आहे. जिथे आम्ही पूर्ण पंचकर्म ट्रीटमेंट करत असतो. शरीर शुद्धीकरणाचं कार्य असते पंचकर्म म्हणजे. आणि पूर्णपणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो कुठल्याही आजारावर, स्त्रियांना, बालकांना, वृद्धांपर्यंत सगळ्या जुनाट रोगांवर सगळ्यांवर आयुर्वेद चिकित्सा
केली जाते. अच्छा अच्छा. म्हणजे आजकालचं आत्ता मी बोललो ना, आजकालची जी लाईफस्टाईल आहे ना ती खूप हॉचपॉट, म्हणजे सगळ्यांना घाई आहे, जिकडे तिकडे रश आहे, कामांसाठी असेल, ऑफिसला जायसाठी. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये कंटिन्युअसली खूप ट्रॅफिक असतं, पोल्युशनच असतं सगळं. या रिलेटेड मला एक सांग मॅडम की आयुर्वेदिक आजच्या काळात या लाईफस्टाईलवर काही म्हणजे प्रभाव करत आहे का, काही निवारण आहे का, आय मीन याच्यामध्ये? अभिनव, हे तुला सांगताना हे होईल मला की माझ्याकडे ज्या मुली ट्रीटमेंटसाठी येतात त्या मॅक्सिमम वर्किंग असतात, तर त्यातल्या इंजिनिअरिंग मुली जास्त असतात. तर त्यांचं नेमका मासिक पाळीबद्दल इतके प्रॉब्लेम्स तयार झाले, कारण त्या एक्सरसाइज नसते, त्यांना सतत बसून कार्य करायचं असते आणि सतत लॅपटॉपवर करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांच्या PCOS हे मतलब PCOS पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असतो. याच्यामध्ये मल्टिपल असतात, म्हणजे त्यात सगळं तुमचं केस गळणे, अनियमित मासिक पाळी, अत्याधिक मासिक पाळी, पोटात सतत दुखणं, डोकं दुखणं, तुम्हाला भूक लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. अच्छा. तर स्त्रियांना जेव्हा ह्या सगळ्या फेजमधून जावं लागतं, तर आणि त्यांचं नेमकं लग्नाचं वय झालेलं असतं. आता त्या मुली सगळ्या 23शीच्या 24शीच्या घरात असतात, तेव्हा ज्या आपल्याकडे येतात तेव्हा त्या ऑलरेडी सगळं ट्रीटमेंट केलेलं असतात, ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतलेल्या असतात, हार्मोन्सच्या, आणि त्या सगळ्यांमधून थकून जेव्हा ते आपल्याकडे येतात तेव्हा मग आपल्याला खरी आयुर्वेदाची किमया कळते. आणि आपण त्यांना मग लाईफस्टाईलमध्ये काय काय बदल, म्हणजे आहार आणि विहार हे महत्त्वाचं आहे की त्यांनी काय खानपानामध्ये चेंजेस करायचे आहेत आणि विहार म्हणजे तुमचा लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करायचे हे आपण प्रॉपर त्यांना डिक्टेट करतो आणि त्यानुसार त्यांच्याकडून पंचकर्म करून घेतो. तर आणि त्यांचा जो शरीरावर जो सतत मोबाईलमुळे जो प्रादुर्भाव झाला आहे आणि इतके दिवस हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्यामुळे, रेडिएशन बद्दल बोलतो, येस, रेडिएशन बद्दल मी म्हणते, आणि हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्यामुळे त्यांच्या शरीरावर जो टॉक्झिन्सचा मारा झाला आहे तो हळूहळू आपण डिटॉक्स करतो पंचकर्माद्वारे. तर ही थेरपी आपल्याकडे केली जाते. पंचकर्मातून रेडिएशन डिटॉक्स पण होतं? हां, म्हणजे कसं काय करतो आपण की आपण स्नेहन स्वेदन ह्या ज्या प्रक्रिया असतात, 5 प्रकारच्या प्रक्रिया असतात पंचकर्मामध्ये: स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन. तर ह्या सगळ्यांनी नस्य असतं. तर प्रत्येक रोगानुरूप आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हे केलेलं आहे, वेगवेगळ्या विभाजन केलेलं आहे. जसं कंटिन्यू नाकातून सर्दी होते, धुळीची ज्यांना ॲलर्जी आहे, जे सतत ट्रॅव्हल करतात पण सतत नाकातून पाणी गळत आहे, अशांसाठी आपण नस्य करतो. नस्य ही प्रक्रिया नाकामध्ये आयुर्वेदिक ऑइल्सचे थेंब टाकणे अशी असते आणि मग त्याच्यात स्नेहन स्वेदन करून ती प्रक्रिया पुढे. त्याच्यानी जुनाट नस्य म्हणजे सर्दीचे जे प्रकार आहे, डोके दुखणे वगैरे सगळे थांबतात. इव्हन डोळ्याचं पेनसुद्धा त्याच्यानी कमी होतं. म्हणजे आता कंटिन्यू मोबाईल बघणे किंवा लॅपटॉपवर जे व्यक्ती काम करतात त्यांना सिव्हिअर कधी कधी डोळ्यात पेन होतं, डोळ्यावर स्ट्रेस होतो, डोळे दुखतात. तेव्हा जेव्हा नस्य करतो त्याचा उत्तम रिझल्ट आपल्याला मिळतो. आणि डिटॉक्समध्ये तर स्त्रियांसाठी तर भरपूर आहे. मी तुला सांगते की ज्या मासिक पाळीचे त्रास इतके वाढले आहेत स्त्रियांमध्ये आणि हार्मोन्सच्या गोळ्या घेऊन त्या थकतात, तेव्हा आपण त्यांना गर्भाशय शोधक अशा औषधी देतो. बरोबर. तर त्यांनी शुद्धी होते शरीराची आणि ते सगळं नियमित व्हायला लागतं. तर म्हणजे आयुर्वेद ह्या गोष्टीसाठी फार बेस्ट आहेत. लोक आपल्याकडे थकूनच इकडे येतात, ऑलरेडी सगळं ट्रीटमेंट करतात आणि मग इकडे येतात. मॅडम, आता तुम्ही ज्या पंचकर्मामधल्या ज्या गोष्टी सांगितल्या ना स्नेहाच्या, तर ते एकदा डिटेलमध्ये सांगाल का? हां, बिलकुल. पंचकर्मामध्ये सगळ्यात आधी असतं स्नेहन. स्नेहन म्हणजे काय असतं की तुमच्या शरीरावर ऑइलनी मसाज केली जाते. ती त्याला काय म्हणतात, शरीराला मृदू करणं. तर संपूर्ण शरीराचा अभ्यंग होते. ऑइल प्रकार असतात त्याचे, कुठल्या व्याधीसाठी कुठलं तेल वापरावं हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. तर स्नेहन केल्यानंतर ते मृदू झालेले दोष आपल्याला बाहेर काढायचे असते. त्याच्यासाठी आपण करतो स्वेदन. स्वेदन म्हणजे एक स्वेद पेटी असते ज्याच्यात आयुर्वेदिक औषधांची वाफ सोडली जाते. ते गरम तेल वगैरे सोडतात? गरम तेल नाही, वाफ सोडली जाते, पाण्याची, औषधांची वाफ सोडली जाते. त्याच्यामुळे आपल्या शरीरातून स्वेद बाहेर येतो, घाम येतो आपल्याला खूप, आणि मग आपण त्याच्यातून बाहेर येतो. आणि त्यानंतर येतं बस्ती. बस्ती एक प्रक्रिया अशी आहे जी आपल्याला गुदमार्गाद्वारे औषधी आतमध्ये पुश केली जाते आणि लगेच आपल्याला प्रेशर येतं आणि
टॉक्झिन्स तेव्हाच्या तेव्हा बाहेर म्हणजे शरीरातला मळ बाहेर पडतो, तेव्हाच आपल्याला हलकं झाल्यासारखं वाटतं. ओके. आणि नसते तर मी तुला सांगितलंय की नाकात औषध घालण्याची एक प्रक्रिया आहे. नंतर वमन असतं, वमनमध्ये तुम्हाला उलटीद्वारे हे सगळं बाहेर काढायचं असते, ते पण 7 दिवसाची प्रक्रिया आहे. तर जर हे 7 दिवसाच्या प्रक्रिया आपण व्यवस्थित केल्या तर शरीर शुद्धीकरण असं एक कम्प्लीट आपल्याला बघायला मिळतं. विरेचन पण असतं. विरेचन एक प्रक्रिया आहे. तर विरेचनमध्ये आपण काय करतो की ह्या प्रक्रियेमध्ये आपण 7 दिवस पेशंटला तूप घ्यायला देतो. तूप घ्यायचं असतं, त्याचं प्रमाण असतं की ते आधी 50 ml असं वाढवत वाढवत आपण 7 दिवसपर्यंत त्याला वाढवतो. ठीक आहे, आपण त्याला 150 ml पर्यंत ते घेऊन जातो. त्याच्यानंतर 7व्या दिवशी परत त्याचं स्नेहन होऊन त्याच्यानंतर विरेचक औषधी द्यायची असतात, मेडिसिन. त्याच्यामुळे त्याला जुलाब होतात 3 ते 4 वेळा, 5 वेळा. आणि हे उत्तम जुलाब झाल्यामुळे पेशंट रिलॅक्स होतो आणि ते आपल्याला शरीर शुद्धीकरण म्हणून आपण म्हणतो त्याला. ओके मॅडम, या ज्या सगळ्या ज्या क्रिया आहेत किंवा मी असं म्हणेन की आयुर्वेदातल्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत त्या जुनाट रोगांवर काम करतं का, म्हणजे जुन्यातल्या जुन्यात रोगांवर? बिलकुल, जुन्यातल्या जुन्यात रोग. मी तुम्हाला सांगितल्याबद्दल की एक नस्य त्याच्यातलं आहे की जे सर्दीवर काम करतं. त्या लोकांना कंटिन्यू जुना म्हणजे सर्दीचा त्रास असा कमीच होत नाही, त्या लोकांसाठी नस्य काम करतं. तसंच त्वचा रोग हे फार महत्त्वाचं आहे. त्वचा रोगांवर आयुर्वेदिक चिकित्सा खूप उत्तमपणे काम केली जाते. मी तुला मुखदूषिकेबद्दल मुखदूषिका म्हणजे आपण पिंपल्स जे म्हणतो, जे हल्ली PCOS मुळे मुलींच्या चेहऱ्यावर किंवा सतत वेगवेगळे कॉस्मॅटिक्स अप्लाय केल्यामुळे चेहऱ्यावर कंटिन्यू जे पिंपल्स येतात, त्यासाठी आयुर्वेदाने खूप छान म्हणजे आम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने करतो. आम्ही जसं तुम्ही बाहेर कुठलंही फेशियल करता त्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने आम्ही फेस ट्रीटमेंट करून देतो पेशंटचं. जे पिंपल आहेत तर ते दूषित झालेले पिंपल्स आहेत, त्यांना ओपन करून तिथला पस काढून नंतर फेस ट्रीटमेंट करतो आपण. अशी ती प्रोसिजर आहे. त्याच्याने चांगले रिझल्ट्स येतात. म्हणजे केमिकल नसतं, नो केमिकल, सगळे मेडिसिन्स यूज करतो आणि त्या मेडिसिननी होतं. त्याच्यामुळे स्किन तुमची पूर्ववत प्युअर होते, डिटॉक्स होतं. सो मला एक सांगा मॅडम, आत्ता जसं मी एक प्रश्न विचारला त्याच्या रिलेटेड मी परत प्रश्न विचारतो की इन्फर्टिलिटी किंवा PCOS बद्दल आता तुम्ही जे बोललो की हार्मोनल इनबॅलन्स आहे, हे शहरामध्ये खूप जास्ती आहे आणि त्याचंच रिप्लिकेशन आता ना छोट्या गावात पण दिसते आहे. सो तुम्ही याच्याबद्दल काय गाईड कराल लोकांना? इन्फर्टिलिटी एक असा सब्जेक्ट आहे की तो खूप वास्ट आहे. स्त्री पुरुष दोघांमध्ये पण तितक्याच. म्हणजे पुरुषांचं म्हणाल तर त्यांना कामाचा स्ट्रेस, सतत मोबाईलवरचं बोलणं आणि यामुळे काय होतं तर टेस्टोस्टेरॉन लेवल जो आहे तो त्यांचा कमी होत जातो. आणि त्यामुळेच मेन म्हणजे जेव्हा आपण इन्फर्टिलिटीचं ट्रीटमेंट करतो तर आयुर्वेद त्यामध्ये काय विशेष भूमिका करते. आयुर्वेद त्याला एक स्त्री बीज आणि पुरुष बीज यानुसार त्या दोघांचं काउन्सिलिंग करतं. सगळ्यात आधी मी तुला म्हणेल की इन्फर्टिलिटी म्हणजे आता जर आपण लग्न केल्यानंतर जर कोण्या व्यक्तीला हनीमूनला जायचं असेल तर सगळ्यात आधी आपण काय करायला पाहिजे, आपण असं प्लेस शोधायला पाहिजे की जिथे शांतता असेल आणि जिथे आयुर्वेदाशी निगडीत असं काही 7 दिवस त्यांच्यावर ट्रीटमेंट केल्या जातील. स्नेहन, स्वेदन असे भरपूर आहेत. केरळमध्ये आहे असं. आणि आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये पण सुरू केलं, भरपूर डॉक्टरांनी सुरू केलं कोकणामध्ये. आणि ते 7 दिवस पर्यंत तुम्हाला असं खायला देतील की ज्याच्याने तुम्ही डिटॉक्स व्हाल. म्हणजे तुमच्या रोजच्या दिनचर्येपासून ते सुरू करतील. तुम्हाला आसन कुठले करायचे आहेत, तुम्हाला काय खायचं आहे, त्याच्यानंतर कुठला वेळ तुम्ही निवांत घालवायचा आहे, त्याच्यानंतर झोपण्यापूर्वीच्या ज्या मेडिसिन आहेत त्या काय घ्यायच्या. आणि 7 दिवस जर त्या दोघांनी असा हनीमून घालवला तर नक्कीच एक भावी पिढी आणि सुदृढ पिढी ते तयार करतील असं मला वाटतं. हा एक नवीन कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आला की हनीमूनला असं जायचं. आता त्या दगदगीच्या जीवनात नाही जायचं, जिथे तुम्हाला सतत कुठला नाही कुठला स्पॉट मध्ये जायचं आहे, फिरायचं आहे आणि हे सगळं खूप गर्दी पण असते. आणि तुम्ही हे करायसाठी दिवस भरपूर आहेत किंवा यासाठी तुम्ही नंतर प्लॅन करा. पण जर तुम्हाला बेबी कन्सीव्ह करायचं आहे तर तुम्ही हनीमून असं प्लॅन करायला पाहिजे असं मला वाटतं. ज्यांच्या हनीमूनच्या तिकीट झाल्या नसतील त्यांनी नक्की मॅडमचं ऐकावं आणि ते इम्प्लिमेंट करावं असं मला वाटतं. मॅडम, याच रिलेटेड मला विचारायचं की स्त्रियांच्या गर्भसंस्कार जो असतो किंवा गर्भाशयासंबंधी आयुर्वेदावर काही उपाय आहेत का? भरपूर. आयुर्वेदाबद्दल सांगायचं झालं तर ज्या 40 नंतरच्या स्त्रिया आहेत, म्हणजे एकतर 14 वर्षांच्या मुली ज्यांना नुकतीच पाळी आलेली आहे आणि 40च्या नंतर ज्यांना मेनोपॉज येतो आहे, मासिक धर्म बंद होण्याची जी वेळ आहे, ह्या 2
याच्यामध्ये स्त्रियांना अत्यंत भारी त्रासातून जा, हार्मोनल इम्बॅलन्स इतका जास्त असतो, पेन खूप होतं. पेन खूप जास्त असतं, नंतर त्यांचे मूड स्विंग्स फार होतात, त्यांना कधी पण गरमी होते, कधी पण थंडी वाजते, चिडचिड फार जास्त होते. ह्या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्याला निवारण करायचं असेल तर तुम्हाला आयुर्वेदाची कास धरावीच लागेल. कारण असे भरपूर पेशंट आहेत माझ्याकडे की मेनोपॉज झाल्यानंतर, गर्भाशय काढल्यानंतर सुद्धा पेशंटला असे त्रास आहेत की सर्जरी झाल्यानंतर जेव्हा पेशंट सर्जनकडे जातो की सर माझा तर दुसरेच त्रास सुरू झाला आहे, कधी मला चक्कर येत आहे, कधी माझ्या पोटात दुखत आहे, कधी माझ्या हाताला मुंग्या येतात, तर सर्जन त्याविषयी म्हणजे त्यांच्याकडे उपाय नसतो की यांना आता काय सांगावं औषध. असे पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा ते 7 दिवसात ठीक होतात. म्हणजे त्यांना आयुर्वेदिक औषधं देऊन आपण बऱ्यापैकी हँडल करू शकतो, बऱ्यापैकी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तसेच 14 वर्षांच्या ज्या मुली आहेत, 12 ते 14, अर्ली मासिक पाळी आता लवकर यायला लागली, त्याचं कारण हेच आहे आपलं मोबाईल याच्यानी आणि कंटिन्यू आपण ज्या गोष्टी बघतोय मोबाईलवर त्याच्यामुळे त्यांच्यात हार्मोनल चेंजेस फार लवकर होत आहेत, म्हणजे अर्ली प्युबर्टी होते. तर ह्या मुलींचं असं आहे की यांना पण आधीपासून हार्मोनल गोळ्या देण्याची गरज नाही आहे. यांना तुम्ही प्रॉपर डाएट आणि प्रॉपर काउन्सिलिंग केलं तर ह्या ठीक होतात. तर यासाठी आपण गर्भाशय शोधक अशा भरपूर आयुर्वेदानी मेडिसिन सांगितले आहेत, त्याच्यापैकी त्यांचा वापर करून आपण त्यांना आपण योग्य स्त्री म्हणून तयार करू शकतो. आणि हा जो प्रवास आहे 14 ते 40चा, या दरम्यान जर तुम्ही आयुर्वेदाबद्दल म्हणजे तिथल्या गोष्टींचा जर जास्त प्रभाव तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्की आयुर्वेदिक मेडिसिन घेण्याची गरज आहे. बरोबर मॅडम, इन्फर्टिलिटी नॅचरल सपोज जर इम्प्रूव्ह करायची असेल तर आयुर्वेदिकमध्ये कुठली अशी स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे का त्याच्यासाठी की ज्याने इन्फर्टिलिटी नॅचरली इम्प्रूव्ह होईल? हां, मी तेच सांगते की आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला दोघांना पण तुम्ही जेव्हा इन्फर्टिलिटीबद्दल विचार करता तर आपण तेव्हा दोघांचा पण करतो की पुरुष बीजमध्ये प्रॉब्लेम आहे की स्त्री बीजमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम आहे की पुरुषांमध्ये प्रॉब्लेम आहे, त्या दोघांचं प्रॉपर काउन्सिलिंग केलं जातं. पण युजली सिंगल डायरेक्शन असतं, म्हणजे लोक एकाच डिरेक्शननी बघतात फक्त. हां, तिथे आपण चुकतोय. पण पहिले जे पण पुरुष आपल्या स्त्रियांना ट्रीटमेंटसाठी घेऊन येतात, आम्ही सुरुवातीला स्त्रियांचं ट्रीटमेंट करतो की हां आता तुझं इथपर्यंत झालंय, आता तुझं सगळं, तुझी मासिक पाळी रेग्युलर झाली आहे, तुझं मेडिसिन रेग्युलर झाली आहे, आता सरांची तपासणी करूया असं म्हणून आम्ही परत सरांपासून सुरुवात करतो. आणि त्या दोघांना पण सोबत पण आता सगळेजण फार एज्युकेटेड झाले आहेत, त्यांना माहिती आहे की आपल्याला 2च अपत्यांचा सांभाळ करायचा आहे, त्याच्यामुळे ते थोडे जास्त प्रिकॉशन्स घेतात आणि सोबत सांगतात आपल्याला, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असला तर ते शेअर करतात लगेच. आणि त्याच्याने आपण दोघांचं पण इन्फर्टिलिटी लगेच बरी करू शकतो. मॅडम, प्रेग्नन्सीपूर्वी डिटॉक्स किंवा शरीरशुद्धी किती गरजेची असते? जसं आत्ता तुम्ही सांगितलं की कुठल्या तरी लोकेशनला जा, तुम्ही हनीमूनचं प्लॅनिंग वेगळं करा असं सांगितलं, तर त्यानुसार मी विचारतो की आत्ताच्या या काळामध्ये की कशा पद्धतीने प्लॅन करा? आपण आपल्याकडे जे संस्कार सांगितले आहेत ना, तिथून डिटॉक्स सुरू होतो. तुला सांगते, माझ्या पुस्तकात मी त्याचं वर्णन केलं आहे. माझं जे आई होतं ना, जे पुस्तक आहे, मी येणार त्या प्रश्नाकडे. त्याच्यात मी वर्णन केलं आहे की आपल्याला हळद का बरं लागते. तर हळद एक रेडिएशन दूर करण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपण जे कंटिन्युएशनमध्ये मोबाईल वगैरे वापरतो, हे रेडिएशन्स हळदीच्या अप्लायमुळे दूर होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला हळद लावणे आणि त्याच्यानंतर संस्कार सुरू होतात, आपलं लग्न संस्कार सुरू होतात. आणि ह्या दरम्यान जे आपल्याला काय म्हणतात की जेव्हा तुम्ही प्लॅन करता प्रॉपर की आता आम्हाला बाळ हवं आहे, आणि ज्यांना नको असेल ते ह्या सगळ्या भानगडीत पडत नाहीत, ते डॉक्टरांकडे आधी जात नाहीत. पण PCOS हा प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये एवढा जास्त आहे की त्यांना आधी डॉक्टरांशी कन्सल्ट करावं लागतं. त्याच्यामुळे तेव्हा आपण गर्भाशय शोधक औषधी देऊन त्यांना करेक्ट करतो आणि मग ते हळूहळू आपण त्यांचं काउन्सिलिंग केलं की ते दोघं रेडी होतात आणि दोघांची शरीरशुद्धी तशीच केली जाते. पंचकर्म करणे आणि मेडिसिन घेणे, आणि खूप छोटासा टास्क आहे तो प्रत्येकाने करावा आणि आपली भावी पिढी जी आहे ती सदृढ कशी करता येईल याकडे जास्त केंद्रित करायचं आहे आपल्याला लक्ष. तुम्ही आता जर सांगितलं ना की हळद लागते बा, त्याचं आयुर्वेदिक कारण आहे. मला असं वाटतं ना आपल्या लाईफच्या प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये ना आयुर्वेदिक दडलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा, म्हणजे आपले जे सणवार आहेत ना त्याच्यामध्ये प्रसाद असतो, जसं गोकुळाष्टमी असते त्यावेळेस सुंठवडा करतात. सो का? कारण की ऋतू बदल होतो, तिथपासून आयुर्वेदिकचं प्लॅनिंग. क्या बात आहे, म्हणजे खरंच खूप डिटेल आहे, आयुर्वेदिक डिटेल आहे. आणि आयुर्वेदाचा बेस कसा आहे ना तुला सांगते की वात पित्त कफ, म्हणजे
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आयुर्वेदस्य विकार प्रशमनम च. म्हणजे जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि जो आतुर म्हणजे ज्याला आजार झाला त्याचं चिकित्सा करायची असं आयुर्वेद सांगतो. त्याच्यामुळे हा मूल मंत्र असल्यामुळे जो स्वस्थ व्यक्ती आपल्याकडे आला कुठलं कारण घेऊन एखादी छोटी व्याधी, तर आपण त्याला लगेच हे मेडिसिन घे ते मेडिसिन घे असं करत नाही. आपण त्याला काही ऋतूमध्ये बदल सांगतो, काही आहारामध्ये बदल सांगतो, काही विहारामध्ये. आणि ही आयुर्वेदाची सगळ्यात मोठी देणगी आहे. कोरोनाच्या काळात तर आयुर्वेदाने जिवंत ठेवलं लोकांना. कोरोनाच्या काळात आयुर्वेदाने जो कमालीची लोकांना साथ दिली आहे ना ती फार महत्वाची आहे. आता काही दिवसापूर्वी एका डॉक्टरांसोबत पॉडकास्ट झाला, मी त्यांना तेच म्हटलं की कोरोनाच्या काळामध्ये आयुर्वेदिकमध्ये जो स्पाइक खूप मोठ्या प्रमाणात आला होता आणि तिथपासून लोक आयुर्वेदिकला फॉलो करायला लागले, महत्त्व जास्ती कळलं आयुर्वेदिकचं. छोट्या छोट्या ज्या गोष्टी, आता काढा नावाचा जो प्रकार तो लोकांना माहिती नव्हता, आता लोक फॉलो करायला लागले डेली रुटीन मध्ये. त्यांनी आणि त्यांना आधी हे पण वाटायचं काढा म्हणजे खूप कडू, तो घेत नाही. तुम्ही ग्रीन टी म्हणून काढा घ्या. एरवी तुम्हाला ग्रीन टी लागतो, तुम्हाला सतत माहिती आहे की ग्रीन टी घेतल्याने आपण डिटॉक्स होतो. काढा एक ग्रीन टीच आहे, तो त्याच्यासारखा घ्या. अर्ली मॉर्निंग घ्या, झोपताना घ्या, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या की तो तुम्हाला कधी घ्यायचा आहे. आणि दॅट्स इट. बरोबर मॅडम. आता जसं तुम्ही सांगितलं की या सगळ्या गोष्टी फॉलो करावं लागतात आयुर्वेदामध्ये. सो या रिलेटेड एक प्रश्न आहे की जसं गर्भसंस्कार ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस इमोशन्स कंट्रोल, जसं ते आयुर्वेदामध्ये ते इमोशन्स कशा पद्धतीने कंट्रोल होतात, म्हणजे काय ट्रीटमेंट असते का त्याच्यावर काही, किंवा काही जसं आता आपण काढा बोललो तर काढा घेऊन वगैरे असं? हे बघ, ट्रीटमेंट म्हणून नाही, पण आई जेव्हा होते तेव्हा हे इमोशन्सच आपल्याला एक वेगळ्या याच्यात घेऊन जातात, कारण याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये. तर आपण सतत पॉझिटिव्ह असतो, आपल्याला आपली सतत कोणीतरी काळजी घेत असलं पाहिजे असं सतत स्त्रीला जाणवत असते. आणि ते इमोशन्स म्हणजे आपल्या हार्मोनल चेंजेसमुळे होत असतात. तेव्हा सतत आपण आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांची त्याच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की यांना चिडचिड होऊ नये, किंवा त्यांना सतत काहीतरी कोणीतरी आपल्याला विचारलं पाहिजे, तू हे खाल्लंस की नाही, तू हे पिलंस की नाही, एवढी अपेक्षा असते त्यांना. पण या वाटण्याच्या मागे बाळावर काही परिणाम होतो का होणाऱ्या? आईच्या खानपानाचा बाळावर खूप परिणाम होतो. तुम्ही म्हणजे ते डायरेक्ट वातपित्त कफाशी जोडलेलं आहे की तुम्ही जेव्हा जितकं, जसं आई जी आहे ती वर्किंग असेल आणि ती बाहेर सतत खात असेल तर त्याच्यानी काय होणार आहे, सतत तिला कॉन्स्टिपेशन, पोटात दुखणे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाळ पण अपसेट होतं आतमध्ये. तर त्याचा परिणाम नक्कीच होईल. अच्छा, म्हणजे या सगळ्या गोष्टी फॉलो करत राहायला पाहिजे. प्रेग्नन्सीच्या दरम्यान असं काही पर्टिक्युलर असं डाएट फॉलो करायला पाहिजे का? हे महत्त्वाचं आहे. डाएटबद्दल तुला मी सांगते की पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापासून कुठला आहार तिला महत्त्वाचा असेल तर तो मधुर रसात्मक असतो. मधुर रसात्मक म्हणजे गोड असलेला असा आहार तो तिने मॅक्सिमम घ्यायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर मुळीच नाही, ते वात प्रकोपक आणि पित्त करणारे आहेत, त्याच्यामुळे ते आपलं जेवणच नाही आहे. कारण की आजकाल लगेच डॉमिनोजला फोन करतात आणि क्रेविंग्स म्हणून तुम्ही टेस्ट करा, ते काही हरकत नाही. पण म्हणजे आता हल्ली मुली एकदमच तुमचं ऐकतील असं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही जितकं समजून, म्हणजे जर ती जर पेशंट ती डॉक्टरांच्या सल्ल्याखाली असेल आणि तिचं कंटिन्यू ट्रीटमेंट डॉक्टरांसोबत चालू असेल, आयुर्वेदिक तज्ज्ञासोबत चालू असेल तर तिच्या खानपानामध्ये नक्कीच बदल होईल आणि तिला त्याचे इफेक्ट लगेच दिसायला लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक मधुर रसात्मक आहार तिच्या जेवणात नेहमी असायला पाहिजे, तसं घृत म्हणजे तूप हे कसं औषध आहे जे तुमचं वात आणि पित्त बॅलन्स करतं. अच्छा. तुमची त्वचा मृदू करतं, म्हणजे तुमच्या त्वचेला पोषण देण्याचं काम तूप करत असतं. तर तूप हे असं औषध आहे की ते तिला 9 महिन्या कामात येणार आहे. तिला ते बाळाच्या संगोपनासाठी घ्यायचं आहे, म्हणजे बाळाच्या गर्भाची वाढ जशी होते ना आतमध्ये, त्यासाठी तुपाची फार गरज आहे. म्हणजे घृत हे अतिशय उत्तम मानलेलं औषध आहे आयुर्वेदामध्ये. तर ते आपल्याला सेवन करणं फार गरजेचं आहे गर्भिणीमध्ये. प्रत्येक जण वेगवेगळं सांगत असतं या रिलेटेड. म्हणजे तुम्ही जसं आता डाएटबद्दल सांगितलं, दुसऱ्या डॉक्टरांचं वेगळं मन असेल, दुसऱ्या पॅथीमधल्या डॉक्टरांचं कदाचित वेगळं असेल. पण कॉमनली कोणत्या अशा मिस्टेक आहेत ज्या अवॉइड करायला पाहिजे प्रॉपर प्रेग्नन्सीच्या दरम्यान? नक्कीच सांगण्यासारखा प्रश्न आहे. एक तुला सांगते की जसं आता मी आहाराबद्दल सांगितलं की स्त्रियांना मधुर आहार घेण्याची गरज आहे गर्भिणीला. ठीक आहे. पण जर पेशंट डायबेटिक असेल तर, वेगवेगळे कारणं असतील तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पण बघायच्या असतात. तर तो डायबेटिक असेल तर त्यानुसार आहार बदलतो. तर आहार आणि तूप हे असं आहे की ते डायबेटिक असो की काही असो,
तूप आपल्याला घेता येतं. ते आहारामध्ये त्याची मात्रा आपल्याला योग्य प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायची असते. तर सगळ्यात पहिलं तर ते मोबाईलचे रेडिएशन्स आपल्याला दूर ठेवायचे आहेत आपल्यापासनं, की आपण खूप जास्त मोबाईलवर बोलत असतो, त्याचा इफेक्ट होतो. आणि अति बोलणे म्हणजे वात प्रकोपक गोष्टी आहे. आपण जर खूप जास्त बोलत असणार आहे कंटिन्यू, मी तर पॉडकास्ट करतो. हां, पण तू कमी बोलतो ना, म्हणजे तुला 1 तास बोलायचं आहे असंच. पण ज्यांना कंटिन्यू ऑफिसमध्ये काम करायचं आहे बाहेर, किंवा कंटिन्यू संवाद करणे, हा प्रकार आहे, कॉल सेंटर तो कॉल सेंटर काही हरकत नाही, कॉल सेंटर म्हणायला काही हरकत नाही. तर ह्या प्रकारे जो अतिसंवाद हे टाळायला पाहिजे, त्याच्याने वात प्रकोप होतो ते. आणि स्त्रियांना अति व्यायाम हे चालत नाही, अति खाल्लेलं चालत नाही ह्या काळामध्ये, गर्भिणी अवस्थेमध्ये. बरं, भारतामध्ये तसं हेल्थ अवेअरनेस खूप कमी आहे. हां, लोक ऐकतात का हे? तुम्ही जे इतकं जे सगळं सांगता हे खरंच पाळतात का लोक घरी गेल्यानंतर? हां, म्हणजे आता मोबाईलमुळे त्यांच्याजवळ जितक्या जास्त गोष्टी पोहोचत आहेत, आधी पोहोचायच्या नाही ना त्या गोष्टी, आता हळूहळू लोकांकडे सगळ्या गोष्टी पोहोचत आहेत. आणि वेगवेगळ्या आयुर्वेदाचार्यांनी त्यांनी सांगितलेले सगळे करून बघतात घरी, त्याच्यानी मला काय फायदा होतो, आणि फायदा होतो, आणि लोक आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि ते कुठून, ज्यांना पोहोचायचं असलं ते कुठूनही पोहोचतात, वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचतात. तर त्याचा निश्चितच प्रत्येकाला उपयोग होतो. आणि हे सगळं ऐकलं, आता प्रेग्नन्सी प्रॉपर झाली, हां त्याच्यानंतरचा जो पिरियड तो खूप महत्त्वाचा असतो. हां, ती काळजी कशी घ्यायची मग? प्रेग्नन्सीमधला मी तुला आहार सांगितलेला की आपण 9 महिने कुठला आहार घ्यायला पाहिजे. त्याच्यातच सांगितलं की आपल्याला म्हणजे जर लेडी वर्किंग आहे तर ती हमखास वर्क करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यात दुसरा एक, तू गर्भसंस्काराबद्दल मला एक विचारलं होतं की गर्भसंस्कार कशा पद्धतीने काम करतो. गर्भसंस्कार आहे की आईचे इमोशन्स त्यात काम करतात. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण कुठल्या जर ती शांतपणे जेव्हा असते, जेव्हा तिला निवांत वेळ मिळतो, त्या वेळामध्ये ती आपल्या पोटावर हात ठेवून बाळाचे हार्टबीट्स फील करू शकते, बाळाला ऑब्झर्व करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आईचं आणि बाळाचं एकमेकांसोबत असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी मदत करत असतो. आणि एवढा वेळ तिला बाळाला द्यायचा असतो, तो रोजच्या याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप फायदा होतो. बरं मॅडम, परत की जसं प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मुलींना सुट्ट्या भेटतात ऑफिसेसकडून, जिथे कुठं काम करत असेल तिथून सुट्ट्या भेटतात. या सुट्ट्या एक्झॅक्टली कुठल्या वातावरणात त्यांनी घालवायला पाहिजे? म्हणजे त्याचं मेट्रोमध्ये असेल तर मेट्रोमध्येही कुठलं ठिकाण निवडायला पाहिजे, की इकडे राहत असतील, छोट्या गावांमध्ये राहत असेल तर कोणतं त्यांनी वेदर चूज करायला पाहिजे? हे बघ, खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण हल्ली काय होतं ना, की मुलींना बेबी झाल्यानंतर असं वाटलं की सुटलो आपण, असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे त्यांचं अजून व्यावहारिक जीवनाकडे दुर्लक्ष करायला लागतात. त्यांचं बाळाकडे थोडं दुर्लक्ष होतं. पहिले 40 दिवस फार महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी, की बाळाला फीडिंग करणं किती गरजेचं आहे, त्याला मोबाईलपासून दूर ठेवणं किती महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर की तुम्ही आहार काय घेताय ते फार महत्त्वाचं आहे. 40 दिवसानंतरचा जो आहार आहे तो आता तुम्ही जे खाल ते बाळाला स्तनपानाद्वारे मिळणार आहे. त्याच्यामुळे स्तनपान आलं त्याच्यात, तर स्तनपान फार महत्त्वाचं आहे. स्तनपानामध्ये दर अर्ध्या 1 तासानंतर बाळाला उठवून त्यांना स्तनपान करणे, आणि बाळाची योग्य झोप होत आहे की नाही याची काळजी घेणे. आधी तर बाळाने सुसू केली तर आपल्याला लगेच उठावं लागायचं, पण आता डायपर आला आहे त्याच्यामुळे आईची पण थोडी झोप होते आणि बाळाची पण चांगली झोप होते, आणि ते गुड आहे. त्याच्यात काही हे की नाही आधी आम्ही असं वापरायचो आणि आता तुम्ही असं वापरत आहे, त्याच्यामुळे असं काही नाही. गावाकडे काही घरांमध्ये असं होतं की आई आपल्याला कंटिन्यू असं करायला सांगते की बाहेर जाऊ नको, हे खाऊ नको डिलेव्हरी झाल्यानंतर. पण आपल्याला थोडं ऐकायला आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला वाटते काय ही सतत आपल्याला तेच ते सांगते. पण त्यामागचं एक शास्त्रीय कारण आहे, आणि जर ते 40 दिवसपर्यंत तुम्ही ते फॉलो केलं तर निश्चितच तुमची स्वतःची पण प्रकृती सुधारायला फार मदत होईल. कारण तुमचा अत्याधिक रक्तस्राव झालेला आहे, तर तुमच्या खानपानामुळे खूप म्हणजे बदल करायला पाहिजे. त्याच्यानुसार आई तुम्हाला सुपाच्य असं जेवण तयार करून देते आहे, घरचं जुनं कोणी तुम्हाला काही त्या औषध तयार करून देत आहेत, तर त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या घेणं, त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला त्या दिवस तसंच खायचं आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे लगेच सिम्पटम्स दिसायला लागतील. एकतर बाळाला सतत उलटी होत राहील, किंवा त्याला सतत
शिंका येत राहील, तुमची झोप होणार नाही, तुम्हाला सतत डोकं दुखत असणार आहे, बाळ सतत रात्री चिडचिड करणार आहे. तर हे सगळं जर तुम्हाला टाळायचे आहे तर पहिले 40 दिवस तुम्ही शांततेमध्ये घालवायचे आहेत. अच्छा. आणि अशा वेदरमध्ये घालवायचे आहेत की जिथे फार ऊन पण नाही आहे, म्हणजे जिथे फार उकाडा पण नाही आहे, आणि जिथे फार थंडी पण नाही आहे. कारण अत्याधिक थंडीमुळे वात प्रकोप होतो आणि गरमी जास्त झाली की पित्त प्रकोप होतो. त्याच्यामुळे ह्या दोन्ही याचा सांगाळा तुम्हाला घालायचा आहे. पण आता आपण बघतो की गरमी होत्या म्हणून लगेच पेशंट म्हणजे जी सुतिका आहे, जिला बाळ झालंय, ती लगेच कूलरच्या हवेखाली नाही बसू शकत. तिला एकदम कूलर समोर त्या हवेमध्ये बसता येणार नाही, कानाला बांधून कारण ते सतत. हा, तुम्ही कानाला बांधा, कापसाचे गोळे घाला, चालेल. कानाला नाही बांधलं तरी चालेल, कारण आजकालच्या मुलींना ते आवडत नाही आणि ते चांगलं पण दिसत नाही त्यांना वाटतं. तर इट्स ओके, कानात कापसाचे गोळे घातले तरी चालतात. पण अत्याधिक जे आपल्याला भेटायला येतात कोणी, त्यांच्याशी सतत बोलणं, हे सगळं टाळायला पाहिजे. जेवण पण तुम्हाला एकांतात करायचंय, म्हणजे तुम्हाला एकटं जेवायचं, याच्यासाठी की तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की मी रोज कसं खाते आहे, मी किती खाते आहे, हे तुम्ही कॉन्सन्ट्रेट. जर तुम्ही सगळ्यांसोबत बसले जेवायला तर तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्ही सतत गप्पा मारत बसाल. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी हे 40 दिवस फार महत्वाचे असतात. आणि गुगल वेगळं सांगतं, त्याच्यानंतर जुने डॉक्टर वेगळे सांगतात, नवीन डॉक्टर वेगळे सांगतात, आणि मुली म्हणतात की आता काळ बदललेला आहे, आता काळ बदललेला तर आहे. त्यांचा प्रॉस्पेक्टिव्ह वेगळा आहे. येस. सो 3 पैकी कोणाचं ऐकायचं नेमकं, किंवा याच्या समतोल कसा ठेवायचा मग? नाही, समतोल ठेवणं फार सोपी आहे. कारण काळ जरी बदलला असला पण तुमची जी प्रकृती आहे, तुमच्या शरीराला जे आवश्यक आहेत ते तुम्हाला कोण सांगणार? जे ऑलरेडी आई झालेले आहेत अशा व्यक्ती सांगणार, की त्या याचा ज्यांना खूप जास्त एक्सपिरियन्स आहे, जसे तुमचे डॉक्टर, तुमचे वैद्य, यांना त्या गोष्टीचा जास्त एक्सपिरियन्स आहे, ते तुम्हाला जे सांगतात ते तुम्हाला ऐकावंच लागेल. जर तुम्हाला चांगली लाईफस्टाईल जगायचं आणि पुढच्या काही काळामध्ये जर तुम्हाला असे बाकीचे प्रॉब्लेम्स नको असणार आहे, की माझी सतत पाठ दुखते आहे, माझं डोकं दुखते आहे, माझी चिडचिड होते आहे, हे जे कारण आहेत, हे जर तुम्हाला नको असेल तर तुमच्या आईचा सल्ला किंवा तुमच्या आजीचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेल की तुम्ही एक आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन योग्य तुमचा आहार विहार आणि हे सगळं, कारण सुतिका परिचर्या पण फार महत्वाची आहे, ज्याच्यामुळे आपण सुतिकेला स्नेहन करायला सांगतो. स्नेहन म्हणजे अभ्यंग, तेलाने मसाज करायला सांगतो, की तिच्या शरीराची जी क्षती झाली आहे, जी झीज झाली आहे, ती परत भरून निघावी, यासाठी म्हणून आपण हे करत असतो. तिला मसाज देणे, प्रॉपर आंघोळ घालणे, ह्या सगळ्या गोष्टींची गरजेचं आहे. आता सिझेरियन सेक्शन आले आहेत, तर पुस्तकांमध्ये पण मी एक मेन्शन केलं आहे माझ्या पुस्तकामध्ये, की जिथे सिझेरियन सेक्शन झालं आहे तिथे एक मीथ येतं लोकांमध्ये की मग आता मसाज कशी करायची. तर 8 दिवस 10 दिवस ओलांडल्यानंतर, म्हणजे जोपर्यंत टाके व्यवस्थित सुकत नाही तोपर्यंत सुतिकेला मसाज केली नाही तरी चालते, पण त्यानंतर प्रॉपर तिने जर मसाज केली तर आपल्या शरीराची क्षती परत भरून निघते. तर हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. मॅडम, मला एक याच्यात ॲड करायचं की हे जे पर्सनल कन्सिडरेशन, जसं आता मी जे 3 पॉईंट्स मांडले, हे जे पर्सनल कन्सिडरेशन जे असतं मुलींचं, यामुळे बाळाच्या इम्युनिटीवर काही परिणाम होतो का? म्हणजे त्यांचं खानपान म्हणा किंवा बाकी याच्यामुळे काही असं? बेबी जेव्हा छोटा असतो, म्हणजे जस्ट न्यूबॉर्न बेबी जे आहेत, ठीक आहे, ह्या बेबींची काळजी घ्यायसाठी आजकाल काय झालं आहे ना, की वेगवेगळ्या पद्धतीचे कॉस्मॅटिक्स आले आहेत. ठीक आहे, हे पावडर यूज करा, ते लावा, ह्या क्रीम्स यूज करा. बाळाची स्वच्छता घेणे हे फार महत्त्वाचं आहे पहिल्या 40 दिवसामध्ये पण. तर बाळ जे आहे ते स्वच्छ आणि नीटनेटक्या कपड्यांमध्ये असलं पाहिजे, नेहमी त्याला ओलाव्यापासून दूर ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण जे पावडर्स यूज करतोय ते पण व्यवस्थित पाहून घ्या, की काही आपल्या भरपूर कंपनी आहेत ज्याच्यामुळे आयुर्वेदिक कंटेंट असलेले पण पावडर आहेत, ते पावडर यूज करा, ते जास्त इफेक्टिव्ह आहेत. आणि त्याला सुरुवातीला कसं आयुर्वेदाने घुटी हा एक प्रकार सांगितला आहे, त्याच्यामध्ये पण सगळे मेडिसिन्सच असतात. हे सगळे मेडिसिन तुम्हाला त्याच्या एजनुसार, म्हणजे आता जसं तो 1 महिन्याचा झाला आहे, तो 2 महिन्याचा झाला आहे, त्यानुसार त्या मात्रा त्याला मिक्स करून दुधामध्ये, आईच्या दुधामध्ये ते त्याला चाटवायचं असते. तर आता हा आस्पेक्ट आपण जर ॲलोपॅथीनुसार बघितला तर ते तुम्हाला सांगतील की 6 महिन्यानंतरच आपण अन्नप्राशन करतो. तर गुटीचं पण आपण 6 महिन्यानंतर त्यांना प्राशन करू शकतो, त्या मेडिसिन त्यांना देणे, आणि त्याच्याने नक्कीच फायदा होतो. अच्छा, या बेसिक गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. बरं मॅडम, मी तुमच्या म्हणजे पुस्तकावर येणार आहोत आता. सो तुम्ही एक पुस्तक लिहिलं आहे, मला आई होताना म्हणून. आई होताना. त्या पुस्तकाबद्दल सांगा मॅडम. काय?
खूप छान पुस्तक असं लिहिलं गेलं आहे आई होताना. आणि हा तो माझा आई होतानाचा जो प्रवास आहे, नेमका तो हा प्रवास असल्यामुळे मी तो फार एन्जॉय केला आहे. अच्छा. म्हणजे मी आई झाल्यानंतर माझ्याकडे जो वेळ होता, म्हणजे तेव्हा मी तुम्हाला सांगते की जसं तेव्हा गप्पा मारायच्या नाही, जास्त लोकांशी बोलायचं नाही, त्याच्यामुळे OPD बंद असल्यामुळे म्हणजे पेशंट्स बघायचे नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ असायचा. त्या वेळामध्ये मी फक्त रायटिंग करणे हे एक काम केलं की लोक मला जे प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तरं फक्त लिहायची. आणि जवळजवळ 1 वर्षाचं होत आलं बाळ आणि आम्ही त्या पुस्तकाचं संकलन केलं आणि आई होताना हे एक सुंदर पुस्तक तयार झालं. तर हे पुस्तक त्या लोकांसाठी फार गरजेचं आहे जे गावामध्ये आशा वर्कर्सला प्रश्न विचारतात. तर आम्ही हे पुस्तक आशा वर्कर्सला जास्त समोर प्रोत्साहित केलं त्यांना की हे तुम्ही वाचा, तुम्हाला ज्या लेडीज गावामध्ये प्रश्न विचारतात त्यांना यांची उत्तरं द्या. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आम्ही हे प्रमोट केलं पुस्तक जास्त पद्धतीने. अच्छा. आणि पुस्तक जे आहे ते अतिशय सोप्या भाषेत लिहिलं आहे, मराठी भाषेत लिहिलं आहे. आणि त्याच्यात खानपानाबद्दल लिहिलं आहे, बाळाची काळजी कशी घ्यायची हे लिहिलेलं आहे. नंतर 40 दिवसात तुम्ही बाळाची काय काळजी करायची ते पण लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्ही एकदा नक्की वाचावं. म्हणजे हे जे 50 पानी पुस्तक आहे हे वाचल्यानंतर बऱ्यापैकी त्यांना नॉलेज येईल की आपण काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे. लोकांना जे प्रश्न पडतात की जसं सीझर झाल्यानंतर मसाज करायची की नाही करायची, तर यावर जे उत्तर आहेत त्याच्यावर त्यांच्याकडे मसाज करणाऱ्या ज्या दाई येतात त्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. नाही, डॉक्टरांनी हात लावायला सांगितलं नाही, त्यांनी हे करायला नाही सांगितलं. तर त्याच्याबद्दल मी विशेष त्यांना सांगितलं आहे की तुम्ही मसाज करता येतं आपल्याला. कारण मसाज करणे हा कुठल्या भागाला इजा करतोय असा प्रकार नसतो. मसाज एक ऑइलनी अभ्यंग असते जी तुमच्या शरीराची झीज, ज्याच्याने तुम्हाला शांत झोप येते. आणि हे सगळं केल्यानंतर तुमची जी दिवसभराची चिडचिड असते किंवा तुमचं बॅक पेन होत असतं तेव्हा फार, कारण तुम्हाला फिडिंग सतत बसून करावं लागतं. जे स्तनपान आहे ते बाळाला सतत बसून करायचं असते आणि त्याच्यामुळे हे त्रास आहे ते त्याच्याने कमी होऊन जातं. ओके मॅडम, मला जर असं विचारायचं की व्हॉट इज माय बेबी केअर एक्झॅक्टली. खूप म्हणजे आयुर्वेदामध्ये बेबी केअरसाठी एक वेगळा ग्रंथ आहे जो कौमारभृत्य या नावाने प्रसिद्ध आहे. तर हे जे आहे कौमारभृत्यमध्ये तुम्हाला बाळाविषयी खूप डिटेल माहिती दिली आहे की तुमच्या बाळाचं खेळणं कसं असायला पाहिजे ह्याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे की ते शार्प नको किंवा त्याला कुठली इजा होईल असं नको, ते मेटलचं नको, ते रबरी. आता तर आपण त्यांना प्लास्टिक किंवा रबरी खेळणे पण देण्यासाठी अपोज करतो की त्यांना द्यायचे नाही. तर असं आहे त्याच्यामध्ये. त्याच्या खानपणाबद्दल इव्हन त्यांना मसाज करायला जी दाई येते तिचं सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे की ती कसा असायला पाहिजे. आजकाल काय असते ना की महत्त्वाचं मसाज करण्याबद्दल दाईबद्दल मला एक सांगायचं आहे की आपल्याकडे जी असते ती पूर्ण गावात एक असते किंवा शहरामध्ये असेल तर काही स्पेसिफिक लोकांच्या ग्रुपमध्ये एक मसाजवाली असते. पण जर ती सुशिक्षित नसेल आणि ती योग्य स्वतःच्या शरीराची काळजी घेत नसेल तर त्याच्यामुळे बाळाला खूप जास्त त्याचा इफेक्ट होतो. त्याच्यामुळे आपल्या घरी जेव्हा कुठलीही मसाज करणारी लेडी एंट्री करते तेव्हा तिने पाय धुतले की नाही, हात स्वच्छ, पाय धुतले की नाही, हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ती जेव्हा ती कपडे घालून येते तिला आपल्याकडलं वस्त्र द्यायचं असते बाळाला मसाज करायसाठी. आपलं बॅक्टेरिया ते इन्फेक्शन होऊ नये यासाठी तिची स्वतःची क्लीनलीनेस फार इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचायचं असेल तर आईने जसा जसा वेळ मिळेल तसा तसा बाळाची मसाज करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचं अटॅचमेंट आणखी जास्त होतं आणि आईला पण कळतं की बाळाला कुठे काही दुखत आहे का, बाळाला काही प्रॉब्लेम होतोय का. म्हणजे मसाज म्हणजे जोरजोराने घासणे, जो आधीपासनं आपल्या आजी लोक किंवा गावांमध्ये जे मसाज करून तुझा पाय सरळ करते, नाक सरळ करते, हे ज्या प्रक्रिया आहेत ह्या म्हणजे त्याच्याने तुझं नाक खूप सरळ होईल म्हणून नाकालाच खूप हात लावून त्याच्यामुळे बाळ जे लाल होतं रडून रडून ते एक वेगळं प्रकरण आहे. तर ते हे करायची गरज नाही. त्या मसाजमध्ये जोपर्यंत बाळाला मजा येत नाही, तो एन्जॉय करत नाही, तोपर्यंत मसाज सक्सेसफुल होत नाही असं मी म्हणते. याच्यात आयुर्वेदिक तेलाचं खूप जास्ती महत्त्व आहे. आयुर्वेदिक तेलामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरतो, पण क्षीरबला नावाचं एक तेल आहे जे दुधामध्ये तयार केलं जातं. तर हे बाळाच्या
काय असतं मस्क्युलर त्या तेलामध्ये नेमकं? क्षीर आणि बला ही एक मेडिसिन आहे. अच्छा. आणि ह्या मेडिसिनला दुधामध्ये उकळवून मग त्यातनं ऑइल, तिल तेलामध्ये त्यांचं ऑइल तयार करून अच्छा. आणि हे ऑइल आपण बाळासाठी वापरत असतो. त्याच्यात भरपूर मेडिसिन टाकल्या जातात, पण हे जे तेल तयार होतं हे तेल फार उपयोगी आहे. म्हणजे बाळाच्या मस्क्युलिन ग्रोथसाठी मसल्स त्याचे टोन होतात आणि फार महत्त्वाचं आहे. अच्छा. सो हे सगळं तुमच्या पुस्तकामध्ये मेन्शन आहे? हां, हे सगळं माझ्या मग पुस्तकामध्ये पुस्तक mention जर घ्यायचं असेल तर कुठे येतील आमचे ऑडियन्स? पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एकदा तरी भेट द्यावी लागेल. पुस्तक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. अच्छा. तर म्हणजे त्या महाराष्ट्रातून आपल्याला लोक बघतायत, तर ते कसं पोहोचतील तुमच्यापर्यंत? मला वाटतं त्यांच्यासाठी आता आपल्याला ॲमेझॉनपर्यंत पोहोचावं लागेल. ॲमेझॉनची सोय करावी लागेल त्यांना. तुम्ही कुरिअर वगैरे कराल त्यांच्यासाठी? नक्कीच. तर मॅडमनी कमेंट केलं आहे तुम्हाला की ज्यांना पुस्तक पाहिजे त्यांनी कमेंट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल मॅडमच्या क्लिनिकची, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि पुस्तक मागवा, ते तुमच्या खूप कामाचं आहे. मग अशी मॅडम आपण वृद्धांच्या आजाराबद्दल बोलत होतो, आयुर्वेदिक आणि एकदा पुरत डिटेलमध्ये सांगा, कारण की आपला जो ऑडियन्स आहे जो आम्ही चेक करतो ॲनालिटिक्समध्ये, सो एजेड लोकंसुद्धा भरपूर बघतात आपला. नक्की. सो एकदा वृद्धांच्या आजारांबद्दल डिटेलमध्ये सांगा मॅडम. नक्कीच मी तुला सांगते की आता काय होत झालं आहे ना की आधीपासून लोकांच्या मनात एक संकल्पना फिक्स झालेली होती की आयुर्वेद जो आहे तो उशिरा काम करतो, त्याचे मेडिसिन जे आहेत हळूहळू काम Slow. करतात, ते आपल्याला वर्षभर घ्यावे लागतील. बरोबर. पण आता ही पद्धतीच राहिली नाही. आता आपण आयुर्वेदामध्ये असं तुला म्हणेन की साम दाम दंडभेद ह्या सगळ्यांचा वापर करतो. म्हणजे आपण मेडिसिन देतो, नंतर आपल्याकडे अग्निकर्म, विद्धकर्म असे वेगवेगळे प्रकार केले जातात. अग्निकर्म म्हणजे मेटल्सच्या शलाका असतात, सप्तधातूच्या शलाका असतात आपल्याकडे. शलाकाला तू काय म्हणशील? सळाक प्रकार असतो एक, वेगळ्या प्रकारचे पॉइंट्स असतात त्याच्यात. जिथे जिथे आपल्याला पेन होत आहे, जर वृद्धांना जनरली गुडघ्यामध्ये जास्त पेन होतं, चालताना पेन होतं, अशा ठिकाणी ह्या शलाक्यांनी आपल्याला अग्निकर्म करायचं असतं. नंतर विद्धकर्म असा हा एक प्रकार आहे की जिथे तुम्हाला नमनेस आला आहे, जिथे पेन खूप टोचणारं पेन आहे, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जसं ॲलोपेशियामध्ये जिथे केस कमी आहेत अशा ठिकाणी पण आपण विद्धकर्म करतो. विद्धकर्मामध्ये आपण जी निडल असतो, फाईन निडल असते 26 नंबरची, त्या निडलनी आपल्याला विद्धकर्म करायचं, म्हणजे तिथे प्रिक करायचं असते, टच करायचं असते. तर हे विद्धकर्म असे वेगवेगळे. आणि मेडिसिन्स म्हणाल तर आयुर्वेदिक मेडिसिन्स आता फास्ट ॲक्टिंग आहेत म्हणजे त्या आधी पण होत्या, पण त्या अशा पद्धतीने लोकांना सांगण्यात आल्या होत्या की म्हणजे जेव्हा ॲलोपॅथीचा काळ एकदम बूमवर होता त्यावेळेत आपण काय म्हणायचो की तू ही 5 रुपयाची पॅरासिटामॉलची गोळी घे, 2 रुपयाची, तुला आत्ता बरं वाटायला लागेल. अशा वेळेस आणि लोकांचा अर्निंग कॅपॅसिटी पण कमी. सांग गावाकडे तुम्ही काय करणार? गावाकडे तुम्हाला 2 रुपयाची गोळी घेतल्यावर जर आराम होत असेल तर कोण रोज पुडी खात बसणार नाही कोण. पण त्यामागचा उद्देश वेगळा असतो की आयुर्वेद तुम्हाला पेनकिलर म्हणून काम नाही करत. आयुर्वेद तुम्हाला शरीर शुद्धी करून, जर तुमचा कुठला वाताचा प्रॉब्लेम आहे, पित्ताचा प्रॉब्लेम आहे, कफाचा, तर ह्या सगळ्यांशी निगडीत औषध देतं. आयुर्वेद एक होल शास्त्र आहे, एक संपूर्ण शास्त्र आहे. ते अत्यंत बालकापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांपर्यंत काम करतं. त्याच्यामुळे आणि मेडिसिन सगळ्या फास्ट ॲक्टिंग आहेत. बालकांमध्ये म्हणाल तर आता स्वर्णप्राशन एक सुरू झालं आहे, आधीपासून पण स्वर्णप्राशन एक मेडिसिन तयार करतो आम्ही, घृत, शहद आणि स्वर्णभस्म आणि अधिक अजून भस्म त्याच्यात ॲड करून आम्ही एक स्वर्णप्राशन तयार करतो. स्वर्णप्राशन हे आपण 6 महिन्याच्या बाळापासून 16 वर्षाच्या मुलापर्यंत देतो. श्वासारी प्रवाह वगैरे असतात? श्वासारी प्रवाह त्यातला एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे हे जे स्वर्णप्राशन म्हणते हे आपल्याला पुष्य नक्षत्रावर द्यायचं असतं प्रत्येक महिन्यामध्ये. तर बाळाच्या एजनुसार ते डिसाईड होतं की आपण त्याला किती द्यायचं आहे. तर तो जसं तर हे मी सांगते की एक असं पूर्ण शास्त्र आहे जे तुमच्या पूर्ण परिवाराला, म्हणजे तुम्ही आयुर्वेदाला ॲज अ फॅमिली डॉक्टर म्हणून जर तुमच्या रोजच्या जीवनात आत्मसात करून घेतलं तर तुमचं आयुष्य अत्यंत सुखी होईल असं मला वाटतं. मॅडम आयुर्वेदिक तर बऱ्याच वर्षापासून आहे, म्हणजे हजारो वर्ष झाले, ऋषी मुनींपासून आहे. तुम्ही आत्ता म्हटलं की पॅरासिटामॉल घे 2 रुपयाची आणि लगेच बरं हो.
मग आयुर्वेदिकमध्ये ही डेव्हलपमेंट नाही आली मग? कारण की तिथे सगळ्यात पहिलीची पॅथी आहे, म्हणजे फार बाहेरचे देशातले लोक आपल्या याच्यावर रिसर्च आणि स्टडी करायला येतात भारतात. बिलकुल, नक्की. मी तेच तुला सांगते की आयुर्वेदामध्ये एवढं फास्ट ऍक्टिंग ड्रग नसलं तरी पण जे आपण कर्म करतोय, विद्ध आणि अग्निकर्म, हे तुमचं पेन किलरचं काम करताय. तेव्हाच्या तेव्हा ट्रीटमेंट करून तुम्हाला आजार बरा करता येईल. आणि बाकी जे तुमच्या, कारण तुम्हाला कुठे पेन तयार झालाय बॉडीमध्ये, म्हणजे कुठला तरी वात वाढला आहे किंवा पित्त पोटात दुखतंय, पित्त वाढलं आहे, वरच्या ऊर्ध्व जत्रुगत भागांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कफाचा त्रास असू शकतो. तर ह्या त्रासाला अनुषंगाने आपण जे मेडिसिन देतो ते महत्वाचं आहे त्याच्यात. आणि ते एकदम फास्ट ऍक्टिंग नसणार. ऍटलिस्ट तुम्हाला त्याचे 2 डोस गेले पाहिजे, 3 डोस गेले पाहिजे, त्याच्यानंतर ते काम करेल. आणि जर इतकाच त्रास आपल्याला वाटतं की म्हणजे ते असहनीय आहे, तर त्यासाठी आपण अग्निकर्म आणि विद्ध हे त्यावर बेस्ट उपाय आहे. क्या बात आहे मॅडम. आता समेटिंग टू दिस ऑल, मला एक सांगा की आत्ता जसं आपण एकदम सुरुवातीला बोललो की ही जी लाईफस्टाईल आहे आत्ताच्या परिस्थिती किंवा आत्ताच्या परिस्थिती, आपण जसं जीवन जगतो आहे, पिझ्झा बर्गरच्या मागे आपण फिरतोय, सो तुम्ही काय सांगाल मॅडम, एक मॅसेज थ्रू आउट दिस पॉडकास्ट, काय मॅसेज द्याल तुम्ही या सगळ्यांना की निरोगी शरीर कसं ठेवायचं, बाकी या संस्कार कसे करायचे, या सगळ्या रिलेटेड काय सांगाल? नक्कीच सांगेल. कारण आयुर्वेद ही 5000 वर्ष जुनी औषधी परंपरा आहे, चिकित्सा पद्धती आहे. चरक, सुश्रुत या सर्वांनी मोठमोठ्या ग्रंथांमध्ये जे लिहून ठेवलं आहे त्याचा कुठे ना कुठे आम्ही कोरिलेट करतो, तेव्हा आम्हाला ते सगळं सापडतंय की अरे हे त्यांनी तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल सगळी माहिती आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला हे म्हणेल की जेव्हा तुम्ही आयुर्वेदाची कास धराल तेव्हाच तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यातले हळूहळू होणारे प्रॉब्लेम्स दूर होतील. म्हणजे तुमच्या घरातला लहान बाळ असो किंवा वृद्ध, हे आयुर्वेदाशी निगडीत असलेल्या औषधींवर जेव्हा तुम्ही त्यांना घेऊन याल तेव्हा तुमचं आयुष्य आणखी सोपं होईल, सोपं होण्यासाठी मदत होईल. त्याच्यामुळे आयुर्वेद एक तुम्हाला सतत आयुष्यमान भव ही एक तुम्हाला हे देत असतं, तुमच्यावर काय म्हणतो आपण त्यांना, आशीर्वाद देत असतो, आयुष्यमान भव. तर तुम्ही आयुष्यमान भव राहण्यासाठी आयुर्वेदाची कास धरावी असं मला वाटतं. मॅडम, आयुर्वेदाची कास धरासाठी आता म्हणजे याचं रिलेटेड मी प्रश्न विचारतो. आत्ता ना टेक्नॉलॉजी खूप वास्ट होत आहे, म्हणजे जिकडे तिकडे AI आहे किंवा अजून सॉफ्टवेअर्स खूप वेगवेगळे नवीन बिल्ड होत आहेत सगळ्या क्षेत्रातच, म्हणजे ते ॲलोपॅथी असो, आयुर्वेदिक असो, सॉफ्टवेअर इंडस्ट्री असो, माझ्या इंडस्ट्री, सगळ्यांच्या इंडस्ट्रीमध्ये आयुर्वेदामध्ये एंट्री केली आहे काही नाही? टेक्नॉलॉजीने आयुर्वेदामध्ये एंट्री केली आहे? एक खूप चांगला प्रश्न आहे. टेक्नॉलॉजीने ऑलरेडी आयुर्वेदामध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे आजकाल जर आम्ही जी नाडी तपासतो ना, तर ती आम्ही जनरली आमच्या 3 ज्या आपल्या हे आहेत हाताची बोटं त्याच्यानी तपासण्याचं आहे. आता त्याच्यात नाडी तरंगिणी हा एक वेगळा प्रकार आला आहे. ती एक ऑटोमॅटिक डिव्हाइस आहे. जे बिगिनर्स आहेत, ज्यांना इतक्या वर्षाची प्रॅक्टिस नाही आहे नाडी तपासण्याची, त्यांच्यासाठी ते मशीन आहे. ते डायरेक्ट त्याच्याने आपल्याला नाडी तरंगिणी असं नावाचं आहे, त्याच्याने आपण नाडी तपासून त्याला कुठल्या प्रकारचा, जसं तुम्हाला विचार की मी कुठल्या प्रकृतीचा आहे, तर तुम्ही पेशंटला लगेच ते सांगू शकता की तू कुठल्या प्रकृतीचा आहे, आणि त्यानुसार त्या अनुषंगाने मग मेडिसिन देऊन आपण पेशंट ठीक करू शकतो. असं सो एआयचं इंटरव्हेन्शनमध्ये आता होत आहे हळूहळू. हां, म्हणजे याला पण भरपूर दिवस झाले, आपण खूप पुढे निघून गेलो आहे त्याच्यात. आयुर्वेद तुला सांगते की आपल्याकडे जितका प्रचार आयुर्वेदाचा होत नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त ॲब्रॉड कंट्रीमध्ये, जर्मनीसारख्या कंट्रीमध्ये खूप जास्त आयुर्वेदाचा प्रसार होतो आहे. आणि आपले आयुर्वेदाचे इथून शिकून गेलेले सगळे डॉक्टर्स तिकडे खूप चांगल्या पद्धतीने योगा आणि आयुर्वेद ह्या सगळ्या माध्यमातून पेशंटला क्युअर करतायत, ठीक करतायत. योगा आणि आयुर्वेदिक हे खूप कोरिलेटेड कोरिलेटेड आहे. योगाचा डे टू डे लाईफमध्ये तुमचा खूप फायदा होतो. खूप फायदा आहे योगाचा. योगा तुमच्या शरीराला एक फ्लेक्झिबिलिटी देते, ठीक आहे. आणि ती फ्लेक्झिबिलिटी तुमच्या रोजच्या कामांमध्ये जर तुम्ही व्यस्त, म्हणजे तुम्ही आपण जी पण आपण दिवसभर करतो त्याच्या सुरुवातीला जर आपला अर्धा तास 1 तास योगा राहिला तर आपले शरीर फ्लेक्झिबल राहतं, आपल्याला कुठलाही मस्क्युलर त्रास होत नाही. आणि म्हणूनच आयुर्वेद म्हणतं ना की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आयुर्वेदस्य विकार प्रशमनम च, की स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करायचं आहे. त्याच्यामुळे आहार आणि विहारामध्ये आपल्याला योग येतं आणि रोजची बरे. आणि आहार म्हणजे जे तुम्ही खाणार आहे ते कुठल्या पद्धतीचं जेवण तुम्ही खायचं. जसं आपण पकडूया की आपण रोज वरण भात भाजी पोळी खातो, पण आपण भात खातो, तो भात कुठला खातोय आपण. जर आपण तो जुना भात खाल्ला तर आपल्याला त्याचे गुणधर्म वेगळ्या पद्धतीने काम करतात. आणि जर नवीन भात खातोय, नवीन भात का बरं खायचं नाही,
तर नवीन भात आपल्या शरीरामध्ये आम तयार करतो. आम म्हणजे असं असतं की अपक्व अन्न असतं जे आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स तयार करतं. म्हणजे तुम्हाला सतत मळमळ होईल किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होईल किंवा तुम्हाला आंबट डकार येईल, आम्लपित्ताचा त्रास होईल. तर जिथे पण अपक्व अन्न आलं तिथे हा सगळा त्रास होतो. त्याच्यामुळे आपल्या आयुर्वेदाने सांगितलेलंच आहे की तेव्हाच्या तेव्हा तयार झालेलं अन्न खायचं नाही आहे. तेव्हा गहू असतील, तांदूळ असतील, हे अन्न नाही खायचं. आपण ते ऑलरेडी 1 वर्ष जुने खातो तर आपल्याला त्याचा फायदा फार जास्त होतो. अशा पद्धतीने म्हणजे जे जुने लोक जे बोलत होते काही काही गोष्टी हा, त्या ते खऱ्या फार आहेत, महत्वाचं त्या आहे. follow करायला आणि पाहिजे. त्या सगळ्यांनी आयुर्वेद खूप जवळून पाहिलाय, कारण तेव्हा घराघरात आयुर्वेद होता. तेव्हा आपल्याकडे ॲलोपॅथी इतक्या पद्धतीने झाल्यानंतर तेव्हा पण लोक वाचतच होते, तेव्हा पण डिलेव्हरीज व्हायच्याच ह्या पद्धतीने. मॅडम पंचकर्मा कोणी करायला पाहिजे, म्हणजे पंचकर्मा कोणी कोणी करायला पाहिजे असं म्हणेन मी. हां, पंचकर्म कोणी करायला पाहिजे हा खूप चांगला प्रश्न आहे. एक तर इन्फर्टिलिटीसाठी आपण पहिले म्हटलं होतं की इन्फर्टिलिटी जर आपल्याला जाणवत असेल किंवा नवविवाहित जे जोडपं आहे त्यांनी आधी पंचकर्म करून घ्यावं, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुरुषांनी पंचकर्म यासाठी करणे गरजेचं आहे, कारण त्याच्यात आपण शरीर शोधन करत असतो. तर शरीर शोधन करतो म्हणजे काय, एक बस्ती प्रक्रिया पण मी यामध्ये उलगडा केला होता आधी, की आपण औषधी जे आहे त्या गुदमार्गात देतो. गुदमार्गाद्वारे देतो म्हणजे आपण लोअर बॉडीमध्ये काम करतोय. तर लोअर बॉडीमध्ये काम करणारे जितके पण ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यांना फार फायदा होतो त्याचा. त्याच्यामुळे पंचकर्म पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी. आम्ही तर असे मुलं आहेत की छोट्या बालकांमध्ये सांगते आहे मी, की ज्यांना जे प्रॉपर चालू शकत नाही आहे किंवा ज्यांची ग्रोथ डिले झाली आहे, माइलस्टोन डिले आहे, असे जे छोटे बालक आहेत त्यांच्यामध्ये पण आम्ही पंचकर्मामध्ये स्नेहन स्वेदन करतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. म्हणजे जे मुलं हळूहळू चालणे किंवा चालताना लगेच पळणे किंवा कुठला पेशंटचा जर पाय ठेवण्याचा त्रास असेल, त्याला जमिनीवर पाय ठेवण्याची ती हे येत नसेल, ग्रीप येत नसेल, स्ट्रेंथ पण नसेल, अशा पेशंटमध्ये आपण ते करतो. अच्छा. त्यानंतर वृद्धांमध्ये तर आयुर्वेद पंचकर्म म्हणजे एक पर्वणी आहे. स्नेहनस्वेदनाची गरज सगळ्यात जास्त वृद्धांना आहे, कारण वात प्रकोप हा वृद्धापकाळात होतो. त्याच्यामुळे त्या 40 नंतरचे जे एवढे लोक आहेत, स्त्री पुरुष समान, पंचकर्म करणे. आणि पंचकर्म हे 7 दिवस करणे म्हणजे असं समजा की आपण किती मेडिसिनवर पैसे घालवत आहोत, त्याच्यापेक्षा तेव्हा तुम्ही पंचकर्म कराल ना तर तुम्हाला त्याची अनुभूती येते. म्हणजे माझ्याकडे येणारे पेशंट जे आहेत ते प्रत्येक वर्षाला बुक करून असतं की दिवाळी झाली की मी पंचकर्माला येणार, पंचकर्म येणार. म्हणजे ते पंचकर्माचं असं असतं की, आणि हिवाळ्यामध्ये पंचकर्म हा काळ उत्तम काळ मानला जातो, कारण त्याच्यानी ऑइलिंग करतो ना आपण बॉडीला, त्याच्यामुळे चिडचिड होत नाही किंवा तुम्हाला गरमी होत नाही. त्याच्यामुळे हिवाळा म्हणजे दिवाळीतला हा जो काळ आहे हा पूर्ण काळ पंचकर्मासाठी उत्तम मानला जातो. त्याचं कारण असं आहे का की आयुर्वेदिक ज्या मेडिसिन आहेत त्या उष्ण असतात असं म्हणतात, म्हणून हिवाळ्यात वगैरे का? हां, एक मिथ हे तुला सांगते की हे मिथ आहे की आयुर्वेदिक औषधं उष्ण असतात. जेव्हा की आपण बघ, तुला ॲलोपॅथी औषध देताना प्रत्येक वेळेस आपल्याला डॉक्टर अँटासिड लिहून देतात. ते कशासाठी? आपली ऍसिडिटी कमी करायसाठी. ऍसिडिटी कमी करणं म्हणजे काय? पित्त कमी करणं. म्हणजे उष्ण गोळ्या कोणत्या असतात? ॲलोपॅथीवाल्या. जेव्हा की आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन देताना कुठलंही अँटासिड देत नाही. पेशंटला ज्या आजार आहे त्यानुसार मेडिसिन देतो. जर त्याला आम्लपित्ताचा किंवा असा अदर आजार असेल तर आम्ही त्याला अँटासिड म्हणून आमचे मेडिसिन देतो, पण आम्ही कुठल्याही आजारासोबत अँटासिड देत नाही. त्याच्यामुळे हे उष्ण आहे असा प्रश्नच येत नाही. आयुर्वेदिक औषधं उष्ण नसतात. हे सगळं मिथ आहे की ते उष्ण असतात. ते उष्ण होत नाहीत औषधं. तुम्ही कुठल्या काळामध्ये ते खाताय, जसे कुठले कुठले आसव आणि काढे आहेत ते जे तुम्ही कुठल्या, म्हणजे जसं आता उन्हाळ्याचा वेळ आहे आणि तुम्ही आसव एक प्रकार मद्यपानाचा प्रकार असल्यासारखा आहे. आसव म्हणजे काय की त्याच्यामध्ये अल्कोहोल असतंय. जर ते तुम्ही उष्ण काळामध्ये घेताय, म्हणजे सकाळी 12 ते 4 हा जो उष्ण काळ आहे आपला, ह्या काळामध्ये जर तुम्ही आसव घेत असाल तर तो नक्कीच तुम्हाला गरम वाटेल. तर ते घेण्याचं काळ काय आहे? अर्ली मॉर्निंग घ्या तुम्ही, ते नंतर सूर्यास्त झाल्यानंतर घ्या, त्याच्यामुळे त्याचा कुठलाही प्रकोप होणार नाही. असं असतं. नाही, खरंच हा म्हणजे हा मिथ माझ्यामध्ये होता बरं, की म्हणजे मला आतापर्यंत असं वाटत की आयुर्वेदिक ज्या औषध आहेत, ज्या मेडिसिन त्या खूपच उष्ण असतात आणि त्याच्यामुळे तुमची उष्णता वाढू शकते बा, असं मला पण वाटायचं.
पण हा मीथ क्लिअर झाला. हां, की पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा ते त्यांच्या डोक्यात असतं की आपण आयुर्वेदिक मेडिसिन, मॅडम औषधं कमी द्याल ना, नाहीतर खूप गरमी होईल. म्हटलं जर गरमी झाली तर मेडिसिन वापस घेऊन यायच्या आणि नाही झाल्या तर मेडिसिन कंटिन्यू करायचं. असे कुठलेही पेशंट परत येत नाही, कारण आपण अँटासिड म्हणजे आपल्या औषधांनी उष्णता होणारच नाही असं असतं. बरं मॅडम, मला एक सांगा, आता तुम्ही पंचकर्माबद्दल सांगितलं, आपले पंचकर्मा सेंटर्स कुठे आहेत की जेणेकरून लोक येऊ शकतील आपल्यापर्यंत, ज्यांना पंचकर्मा करायचं आहे? बघ, तसं माझं गुगलवर पण रजिस्ट्रेशन आहे. मी तिथे पण मेन्शन केलेलं आहे गुगल मॅपवर. काय सर्च करायचं गुगल मॅपवर? डॉक्टर श्वेता राखडे, कायाकल्प आयुर्वेदा हॉस्पिटल. मॅडम, तुमच्यासोबत गप्पा करून खूप माहिती मला मिळाली, एक तर आयुर्वेदाबद्दल आणि बाकी समस्त विषयावर, आणि खूप चांगलं नॉलेज तुम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचवलं मॅडम. एंडलेस गप्पामध्ये आलात तुम्ही, आमच्यासोबत भरपूर वेळ घालवला मॅडम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू अभिनव, मला पण खूप मजा आली. थँक्यू सो मच.